चला, नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा पार पडलेली आहे आणि आता मुख्य परीक्षेची तयारी तुम्ही इथं करत आहात. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, तर बघा, मुख्य परीक्षेची तयारी तुम्ही इथे करत आहात. आपल्या केसागर पब्लिकेशनच्या चॅनलवरती पूर्व परीक्षेचेही लेक्चर्स आपण घेतलेले आहेत आणि मुख्य परीक्षेचे लेक्चर सुद्धा आपण इथे कंटिन्यू करत आहोत. लक्षात घ्या. आता अशामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं एक काम करायचंय. तुमच्या मेन्सच्या अभ्यासाला लागण्याच्या अगोदर, किंवा तुम्ही केलंही असेल, केलं नसेल तर करा, आणि केलं असेल तर पुन्हा रिपीट करा. तर 2025 ला जी मुख्य परीक्षा झालेली आहे, ठीक आहे, त्या मुख्य परीक्षेचा पेपर एकदा तुम्ही बघून घ्या. ओके, ठीक आहे, पेपर बघून घ्या म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल की कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात. ओके, कारण एकच परीक्षा झालेली आहे आणि विद्यार्थी सगळ्यात जास्त कम्पेअर करतात युपीएससीच्या क्वेश्चन पेपर बरोबर. तर लक्षात घ्या, मी तुम्हाला नेहमी सांगते की पॅटर्न जरी तसा असला तरी ऍज इट इज सेम टू सेम युपीएससी सारखेच क्वेश्चन नसणार आहेत, कारण आपली स्टेट लेवलची परीक्षा आहे बरोबर. त्याच्यामुळे थोडाफार डिफरन्स जो आहे तो तुम्हाला इथं दिसू शकतो. लक्षात घ्या. तर आता इथं आपण पेपर बघणार आहोत. त्यापूर्वी जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला दर्जेदार अशी पुस्तकं मिळत आहेत. एमपीएससी सेक्शन मध्ये जावा. इथे जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी एसे रायटिंग, कॉम्प्रिहेन्सिव्ह, अनिवार्य इंग्लिश, अनिवार्य मराठी, जीएस 1 पासून जीएस 5 पर्यंत, 4 पर्यंत तुम्हाला सगळे सब्जेक्टची पुस्तकं इथे मिळून जातील. सोबतच ऑप्शनल साठी जर तुम्ही बघाल, इंग्लिश, मराठी, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सोशोलॉजी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, टेक्नॉलॉजी आणि पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन साठी आपली ऑप्शनलची पुस्तकं अवेलेबल आहेत आणि इतर विषयांची पुस्तकं आपली लवकरच मार्केटमध्ये येऊन जातील. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल नोटिफिकेशन ऑन करायचं आहे, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. लक्षात घ्या. ओके, क्लिअर. चला, तर आपण इथे 2025 चा जो पेपर आहे तो 2025 चा पेपर बघत आहोत. ठीक आहे, तर आपण इथं घेतलेला आहे जीएस पेपर 1. बघून घ्या, आपण इथं घेतलेला आहे जीएस पेपर 1. ठीक आहे, थोडस झूम आउट करते मी म्हणजे लक्षात येऊन जाईल. याच्यामध्ये बघा, तुम्हाला सेक्शन ए जो आहे, सेक्शन ए व्यवस्थित बघून घ्या. सेक्शन ए तुम्हाला इथं खालील प्रत्येक प्रश्नांची उत्तरे अंदाजे 150 शब्दामध्ये लिहा असं दिलेलं आहे. ठीक आहे, ओके, बघा, अंदाजे किती, 150 शब्दामध्ये. आता इथं जरी अंदाजे लिहिलं असलं तरी तुम्हाला ही प्रॉपर प्रॅक्टिस असली पाहिजे की 150 शब्द म्हणजे किती ओळी, त्याच्यामध्ये आपले किती शब्द बसतात बरोबर, आपलं रायटिंग कसं आहे हे सगळं तुमची प्रॅक्टिस असली पाहिजे. डायरेक्ट तिथे जाऊन तुम्ही शब्द मोजू शकता का? अजिबात नाही, तेवढा वेळच आपल्याकडे नसतो. लक्षात आलं? क्लिअर. सिलेबस बघा, सिलेबस मध्ये टॉपिक जे दिलेले आहेत त्या टॉपिक वाईज तुम्ही क्वेश्चनची प्रॅक्टिस तुमची झाली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही युपीएससीचेच पेपर वापरा, कारण का दुसरे पेपर्स आपल्याकडे नाही आहेत वापरायला. लक्षात आलं? आणि हे झालं क्वेश्चन बद्दल. आता आन्सर रायटिंग साठी जे मटेरियल लागणार आहे ना, ते मटेरियल तुम्हाला दर्जेदार पुस्तकामधूनच मिळणार, बाकी कुठूनही मिळणार नाही. गुगल सर्च करत बसू नका, सगळं काही गुगलवरती मिळत नसतं. एवढे मोठे लेखक, नामांकित लेखक आहेत जे युपीएससीचे विद्यार्थी पण त्यांची पुस्तकं वापरतात. तीच पुस्तकं मराठीमध्ये अनुवादित केलेली आहेत आपल्या केसागर पब्लिकेशनने. ऑफिशियल वेबसाईट वरती जावा. हिस्ट्रीसाठी तुम्हाला जवळजवळ 15 ते 20 अशी दर्जेदार पुस्तकं मिळून जातील. जीएस पेपर 1 मध्ये तुमचा हिस्ट्री हा सब्जेक्ट येतो, तुमचा जिओग्राफी सब्जेक्ट येतो, तर ती पुस्तकं तुम्ही तिथून परचेस करू शकता. ठीक आहे, बाकी बुकलिस्ट तर मी अगोदर पण बनवलेले आहेत व्हिडिओज, आणि याच्यानंतर जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही तसं मला सांगू शकता की मॅडम पुन्हा एकदा तुम्ही लेक्चर बनवा. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं की पहिली परीक्षा आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येतील बरोबर. तर इथं बघा, पहिलाच क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, भारताचा सांस्कृतिक वारसा या संदर्भात आपणास काय माहित आहे. बघा, काय लिहाल तुम्ही, भारताचा सांस्कृतिक वारसा आपणास काय माहित आहे. ओके, चला, काय लिहाल तुम्ही इथं,
भारताचा सांस्कृतिक वारसा. चला बोला. तुम्हाला काय माहित आहे असं विचारलंय. ठीक आहे, तुम्हाला काय माहित आहे. चला वेळ देते मी तुम्हाला, एक 5 मिनिटं वेळ देते. तुम्ही विचार करा आणि तुमच्या नोटपॅड मध्ये लिहायला चालू करा की काय लिहायचंय बाबा मला इथं. ठीक आहे, ओके. चला, भारताचा सांस्कृतिक वारसा. बर, हा याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल मला सांगा. क्वेश्चन बघा. व्हॉट डू यू नो अबाउट द कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया. चला बोला, लाईव्ह असणारे विद्यार्थी. बर, मूर्त वारसा, अमूर्त वारसा आणि युनेस्को सांस्कृतिक वारसा. इतकं इथं आलं पाहिजे, हे तुम्हाला फक्त मी बेसिक सांगते, बरोबर हो की नाही. हा, मूर्त म्हणजे तुम्ही स्पर्श करू शकता, तुम्ही हात लावू शकता, जी स्थळं असतील, वस्तू असतील. याच्यामध्ये तुम्ही ऐतिहासिक मंदिरे किंवा स्मारके यांच्याबद्दल लिहू शकता. ठीक आहे, जसं की ताजमहाल आहे, अजिंठा लेणी आहेत, खजुराहो आहे, त्याच्यानंतर हम्पीचे अवशेष आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही लिहू शकता. स्थापत्यकला तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता, द्रविड, नागर आणि इस्लामिक स्थापत्य शैली. हे झालं मूर्त बद्दल. अमूर्त बद्दल तुम्ही लिहा, शास्त्रीय नृत्य असेल, संगीत कला असेल, सण आणि उत्सव असेल. म्हणजे जो आर्ट अँड कल्चरचा भाग आहे ना, तर त्या आर्ट अँड कल्चरच्या भागावरती हा तुमचा क्वेश्चन होता. लक्षात घ्या, आर्ट अँड कल्चरच्या भागावरती तुमचा हा क्वेश्चन होता, बरोबर. मी फक्त बेसिक सांगितले, लक्षात घ्या. तुम्हाला प्रॉपर रूपरेषा आखून 150 शब्दामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की तुम्हाला काय काय माहित आहे कल्चरल हेरिटेज बद्दल आपल्या इंडियाच्या. ओके, छान अशी प्रस्तावना इथं तुम्ही दिली पाहिजे आणि जो एंड तुम्ही करताय तर त्या एंडिंग मध्ये आपल्या कल्चरल हेरिटेज बद्दल खूप छान असं इथं लिहिलं पाहिजे. चला, ओके, क्लिअर. त्रास हा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन अतिशय साधा सोपा, जे तुम्हाला सिलेबस मध्ये दिलंय, डायरेक्ट त्या पॉइंट वरतीच क्वेश्चन आहे. वारकरी संप्रदाय. ठीक आहे, एक आपला व्हिडिओ आहे, मी तो तिथं पिन करून टाकेल. वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान स्पष्ट करा. खूप स्ट्रेट फॉरवर्ड असा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. पण जर तुमचं प्री प्रिपरेशन नसेल, ठीक आहे, बघा मी काय म्हणते, जर तुम्ही ह्याची तयारी केली नसेल, कारण सिलेबस मध्ये तुम्हाला वारकरी संप्रदायाविषयी उल्लेख आहे का? आहे, बरोबर. वारकरी संप्रदाय, आता वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान हे कुठल्या पुस्तकामध्ये मिळेल? तुम्ही म्हणाल की मॅडम आम्हाला ना प्रॉपर हे पाहिजे, काय की कुठल्या तरी पुस्तकामध्ये हे डायरेक्ट तत्वज्ञान दिलेलं पाहिजे, बरोबर आहे. आपली जी पुस्तक आहेत ना, शेनोलीकर सरांचं आपलं एक पुस्तक आहे. ओके, हा. मग आता जेव्हा तुम्हाला वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जेव्हा विचारलं जातं ना, तेव्हा तुम्हाला तिथं अद्वैत आणि भक्तीचा स्वरमध्य साधणारं तत्वज्ञान लिहावं लागतं. ओके, क्लिअर, लक्षात आलं. हा, याच्यामध्ये तुम्हाला सगुण भक्ती आहे, अद्वैत आहे, मानवता आहे, समता आहे, प्रपंचामध्ये परमार्थ आहे, हे सगळं तुम्हाला लिहावं लागतं. लक्षात आलं. तर फक्त वारकरी संप्रदायाबद्दल माहिती असणे वेगळी आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान स्पष्ट करणं वेगळं. लक्षात येते तुमच्या? हा, तर या गोष्टी इथं थोडस तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. समजलं का? वारकरी तत्वज्ञानाची समकालीनता आणि वारकरी तत्वज्ञानाचं वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान, ह्या दोन्हीवरती तुमचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर हे फिलॉसॉफी जी आहे ही तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये मिळून जाईल. शेनोलीकर सरांचं पुस्तक तुम्ही बघा,
शेनोलीकर सरांचं महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा, ठीक आहे, एक पुस्तक आहे आपलं राज्यसेवा मेन्स साठी आलेलं. तर ते तुम्ही वापरा, त्याच्यामध्ये तुम्हाला वारकरी संप्रदायाबद्दल सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल. किंवा तुम्ही आपल्या चॅनलवरती बघा, वारकरी संप्रदाय हा जो पूर्ण टॉपिक आहे तो मी शिकवलेला आहे, ते तुम्ही सर्च करून बघू शकता. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, 1914 ते 1947 या काळामध्ये जी कामगार चळवळ झाली होती त्याचा आढावा घ्या. क्लिअर. आता मला सांगा, आढावा घ्या म्हणजे काय करायचं असतं हे तुम्हाला अगोदर माहित पाहिजे. जे कीवर्ड्स असतात ना क्वेश्चन मध्ये येणारे, ते कीवर्ड्स तुम्हाला माहित असले पाहिजे. ओके. आढावा घेणे म्हणजे काय बघा. आता इथे तुम्हाला मराठीमध्ये कळलं तर अवघड वाटेल. इथे रिव्ह्यू म्हटलेला आहे. आपण एखादा रिव्ह्यू देतो की नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या छान ब्रँडचे कपडे घेतलेत, बरोबर, आणि तुम्ही रिव्ह्यू देताय की हा हे असं आहे बाबा, कपडा असा आहे किंवा हे ओरिजिनल आहे का, वगैरे वगैरे. रिव्ह्यू म्हणजे काय, आढावा म्हणजे काय, एखादी घडून गेलेली घटना आहे. जसं की कामगार चळवळ घडून गेली, लक्षात घ्या, कामगार चळवळ घडून गेली. मग उपलब्ध जी परिस्थिती आहे, बरोबर, घडलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनांची, कामाच्या प्रगतीची सविस्तर आणि सर्वसमावेशक जी माहिती दिली जाते ना, त्याला आपण रिव्ह्यू म्हणतो. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर काय, एखादं काम किंवा प्रकल्प आहे, बरोबर, कोणत्या टप्प्यात आहे, त्यात काय अडचणी येत आहेत, उद्दिष्टपूर्तीसाठी काय उपाययोजना करायला हवे, याचा मूल्यमापन म्हणजे आढावा, बरोबर. पण इथे तुम्हाला होऊन गेलेल्या कामगार चळवळीबद्दल विचारलेलं आहे, लक्षात येते. क्लिअर. तर सुरुवातीला तुम्ही एक काम करा, तुम्ही एक नोटबुक करा. आढावा घेणे म्हणजे काय, बरोबर, त्याच्यानंतर तुम्हाला स्पष्ट करा म्हणजे काय. ओके. आता इथं तर स्ट्रेट फॉरवर्ड विचारले, काय माहित आहे, जे माहित आहे ते लिहायचं आहे. म्हणजे इथं स्पष्ट करा, आढावा घ्या, असे जर वर्ड्स येत असतील तर तिथं तुम्हाला प्रॉपर माहित पाहिजे की काय करायचंय. तर 1914 ते 1947 मध्ये जेवढ्या काही लेबर मुवमेंट होऊन गेले त्या तुमच्या तोंडपाठ असल्या पाहिजेत. आणि असं नाहीये की 150 शब्द म्हटले तर प्रत्येक जे तुम्ही लिहिणार आहात लेबर मुवमेंट, ठीक आहे, प्रत्येकाबद्दल व्यवस्थित अशी माहिती तिथं तुमची लिहिली पाहिजे. उगीच फापट पसारा लिहिण्यात काहीही अर्थ नाही. लक्षात आलं. क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, साधा सिंपल क्वेश्चन आहे, सविनय कायदेभंग चळवळ. आता मला सांगा, सविनय कायदेभंग चळवळ स्पष्ट करायची तुम्हाला फक्त. मग सविनय कायदेभंग चळवळ आपण प्रिलिमला पण अभ्यासलेली असतेच, बरोबर. स्पष्ट करायचं म्हणजे काय करायचं हे तुम्हाला इथे माहित असलं पाहिजे. बाकी हा क्वेश्चन सोपा होता, वारकरी संप्रदायाचा क्वेश्चन सोपा होता. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता, स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये भाषावार प्रांतरचना. किती सोपे क्वेश्चन आहेत बघा. जेवढे जेवढे फक्त तुम्हाला लिहायची प्रॅक्टिस पाहिजे आणि काय लिहायचं याच्यामध्ये हे कळलं पाहिजे. भाषावार प्रांतरचना आपण भरपूर एमसीक्यू सोडवलेले असतात, फक्त लिहिता आले पाहिजे. ओके. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, भारतातील मुंबई एक औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या विकसित शहर आहे, याची कारण मीमांसा करा. हा बघा, आता हा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन थोडा चॅलेंजिंग आहे. ओके. कारण मीमांसा करा, डिस्कस करा म्हटले. कॉजेस अँड रिझन्स. जर इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन वाचलं तर खूप सोपं जाईल. कॉजेस पण लिहायचंय की का बाबा भारतामध्ये मुंबई औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या विकसित शहर आहे, बरोबर. रिझन तुम्हाला सांगायचे. ओके, लक्षात आलं. तर जिथे जिथे मराठी तुम्हाला कळत नाही तिथे तिथे तुम्ही इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन बघून घ्या. पण हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुमचा मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल मध्ये जातो, लक्षात घ्या, इझी मध्ये नाही. संक्षिप्त टिपा लिहामध्ये तुम्हाला भारतातील मृदा ज्वालामुखी सोपा क्वेश्चन आहे. मड व्हॉल्कॅनो. आता इथे तुम्ही डायग्राम वगैरे काढायचा विचार करत असाल तर गरज असेल तरच काढा. सुनामी उत्पत्ती आणि त्याचा पर्यावरणावर परिणाम. खूप सोपा क्वेश्चन आहे हा. संक्षिप्त टिपा अतिशय सोपा क्वेश्चन पेपर होता, लक्षात घ्या, काहीही अवघड नव्हतं. अगदी युपीएससी सारखा कॉम्प्लिकेटेड वगैरे क्वेश्चन नव्हता. ठीक आहे. बघा पुढचा क्वेश्चन तर इतका सोपा आहे की तुम्हाला काय विचारलंय बघा, भूकंपाच्या कारणांची चर्चा करा. साधा सिंपल क्वेश्चन विचारलाय की का बरं भूकंप होतो, कारणांची चर्चा करा म्हटले. ओके, डिस्कस करा. आणि भारतातील भूकंप प्रवण क्षेत्र सांगा. आता इथं तुम्हाला मॅप काढणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. इथं तुम्ही काय करू शकता, एक बॉक्स करा, या बॉक्स मध्ये इंडियाचा मॅप काढा आणि त्या मॅप मध्ये भूकंप प्रवण क्षेत्र तुम्ही हायलाइट करू शकता. ओके, तर इथं तुम्हाला एक्स्ट्रा मार्क मिळून जातील कारण इथं डायग्रामची गरज आहे. 10वा क्वेश्चन बघा, 10वा क्वेश्चन तुम्हाला काय दिलेला आहे इथं, भारताच्या संदर्भात हिम नदींचं महत्व सांगा. अतिशय सोपा क्वेश्चन, हिम नदीचं महत्व सांगायचं आहे. आणि तुम्हाला इथं हिमालयातील हिम नदीवर जागतिक तापमान वाढीचा होणारा प्रभाव, जे न्यूज मध्ये चालू आहे ना, ग्लेशियर्स वगैरे वितळत आहेत, त्याच्यावरतीच हा क्वेश्चन आहे. प्रभाव आणि परिणामांची चर्चा करायची. म्हणजे खूप डिफिकल्ट, खूप खोलवर असे क्वेश्चन नाहीच आहेत, लक्षात घ्या.
फक्त तुमचं लेखन चांगलं पाहिजे, तुमचं प्रेझेंटेशन चांगलं पाहिजे. हा होता तुमचा सेक्शन ए. तर सेक्शन ए मध्ये फक्त एकच क्वेश्चन मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा होता, बाकी सगळे क्वेश्चन तुमचे इझी लेवलचे होते, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा विभाग बी, ज्याला आपण सेक्शन बी म्हणतो, याच्यामध्ये तुम्हाला खालील प्रत्येक प्रश्नांची उत्तरे अंदाजे 250 शब्दामध्ये लिहा म्हटलंय. काय म्हटलंय की अंदाजे 250 शब्दामध्ये लिहा. पाठीमागे 150 शब्दामध्ये होते. सेक्शन बी मध्ये आता तुम्हाला खूप महत्वाचे क्वेश्चन आहेत, जे की थोडेसे डिफिकल्ट आहेत. भारताचा जो आर्थिक विकास झालाय, ठीक आहे, त्याच्यामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंचे विचार स्पष्ट करा. आता क्वेश्चनला डिवाइड करा. ठीक आहे, क्वेश्चन कशाबद्दल आहे? भारताच्या आर्थिक विकासाबद्दल आहे, बरोबर. इथं तुमचा पार्ट 1 झाला क्वेश्चनचा. आता इथे काय करायचंय? आर्थिक विकासासंदर्भात तुम्हाला रानडे साहेबांचे विचार स्पष्ट करायचे. तर इंट्रो मध्ये तुम्हाला आधी भारताच्या विकासासंदर्भात लिहायचंय, सगळं काही लिहायचं नाही, थोडंसं लिहायचंय, पण तिथे तुमचा रानडे साहेबांचा टच असला पाहिजे, लक्षात आलं. आणि मग नंतर तुम्हाला रानडे साहेबांचे विचार इथे स्पष्ट करायचे आहेत, लक्षात घ्या. तर क्वेश्चनचे पार्ट्स तुम्ही समजून घ्या. जर दोन्ही पार्ट्स तुम्हाला येत असतील तरच तुम्हाला इथं क्वेश्चनला हात घालायचा आहे. सेक्शन बी मधला दुसरा 12 नंबरचा क्वेश्चन आहे, भारतीय राष्ट्रीय चळवळीतील जहालवादी गटाचा उद्देश आणि कार्यपद्धती स्पष्ट करा. सोपा क्वेश्चन आहे हा, क्वेश्चन अवघड नाहीये, लक्षात घ्या. इथं तुम्हाला सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय चळवळ म्हणजे काय थोडक्यात एक्सप्लेन करायचंय, आणि मग तुम्हाला जहालमतवादी गटाचा उद्देश आणि कार्यपद्धती स्पष्ट करायचे. त्याच्यानंतर 13 नंबरचा क्वेश्चन होता, आशिया आफ्रिकेतील साम्राज्यवाद आपणास माहित आहे का? आता आपण जे प्रिलियम साठी अभ्यास करतो त्याच्यामध्ये हा भाग येत नाही, हा पूर्णतः मेन्सचा भाग आहे. पुस्तकामध्ये तुम्हाला साम्राज्यवादाविषयी दिलेला आहे, जे कंटेन्स ऍज इट इज पुस्तकामध्ये आहे ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम मग सगळे सेमच देतील, इतिहास काय बदलणार आहे सांगा? इतिहासामध्ये सगळं सेमच येणार आहे, फक्त तुमचं प्रेझेंटेशन बदलणार आहे. तुम्ही कशा पद्धतीने मांडणी करताय, तुम्ही पॅसेज फॉर्मॅट मध्ये लिहिताय का तुम्ही काय म्हणतात त्याला पॉइंट फॉर्मॅट मध्ये लिहिताय, हे मॅटर करतं फक्त. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतीय समाजातील विविधता स्पष्ट करून भारतीय संविधानाने विविधतेत एकता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या तरतुदी स्पष्ट करा. ठीक आहे, बघा भारतीय समाज, आता इथं तुम्हाला भारतीय समाजातील विविधता स्पष्ट करायची अगोदर. ठीक आहे, म्हणजे इंट्रो मध्ये तुम्हाला भारतीय समाजाबद्दल थोडक्यात लिहायचंय. त्याच्यानंतर बॉडी पार्ट मध्ये पहिल्यांदा तुम्हाला भारतीय समाजातील विविधता स्पष्ट करायची, आणि नंतर तुम्हाला आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशननं या विविधतेमध्ये एकता प्रस्थापित करण्यासाठी काय तरतुदी केल्यात विथ आर्टिकल तुम्हाला लिहायचे आहे, लक्षात आलं. एवढे क्वेश्चनचे पाठ करायला तुम्ही शिकलात नाही तर काहीच अवघड नाहीये, लक्षात घ्या. ओके. 15 नंबरचा क्वेश्चन बघा, भारतीय लोकसंख्येचे स्वरूप आणि लोकसंख्या अध्ययनाचं महत्व स्पष्ट करा. लोकसंख्या टॉपिक आपण इच अँड एव्हरी एक्झाम साठी अभ्यासतो, लक्षात घ्या. अशी कुठलीच परीक्षा नाहीये की जिथे लोकसंख्या टॉपिक नाहीये, बरोबर. आता इथं काय म्हटलंय तुम्हाला आता हे लोकसंख्येची आकडेवारी, पिरॅमिड वगैरे काही काही करायचं नाहीये. का बरं तुम्ही लोकसंख्येचा अध्ययन करता हे तुम्हाला इथे लिहायचं, लक्षात आलं. तर अध्ययनाचं महत्व का, एक भावी अधिकारी म्हणून तुम्हाला लिहायचं की का बरं लोकसंख्येचं स्वरूप आणि लोकसंख्या अभ्यासायची. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, नेक्स्ट तुमचा इथं क्वेश्चन आहे, जागतिकीकरणाची प्रक्रिया सांगा. आता जागतिकीकरणावरती कितीतरी लेख येतात, बरोबर. तर इथं तुम्हाला जागतिकीकरणाची प्रक्रिया सांगायची, आणि भारताचा कृषी वर्ग जो आहे ना, या कृषी वर्गाच्या स्ट्रक्चर वरती या जागतिकीकरणाचा काय परिणाम झालाय ते तुम्हाला सांगायचं, लक्षात आलं. पहिल्यांदा तुम्हाला जागतिकीकरण म्हणजे काय सांगायचंय, आणि नंतर तुम्हाला या जागतिकीकरणाचा कृषी सेक्टरवरती काय परिणाम झालाय ते इथं डिटेल सांगायचं आहे. त्याच्यानंतर बघा, भारतीय सांप्रदायिकतेचा ऐतिहासिक संदर्भ आणि समकालीन समाज जीवनावर त्याच्या परिणामांची चर्चा करून उपाय सुचवा. पुस्तक काढा, सिलेबस काढा, डायरेक्ट तिथे तुम्हाला दिलेलं आहे. ऐतिहासिक संदर्भ, समकालीन समाज हे सगळं पुस्तकामध्ये आहे. चर्चा करायची, ठीक आहे, आणि उपाय सुचवायचे. फक्त मिस नाही करायचं की बाबा परिणाम सांगायचे, चर्चा करायचे आणि उपाय पण सुचवायचे, हायलाइट करायचे, लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, उत्तर अमेरिकेच्या प्राकृतिक विभागांच्या ठळक वैशिष्ट्यांचे वर्णन करा. आता इथे बघा, उत्तर अमेरिकेचे प्राकृतिक विभाग तुम्हाला मॅप काढणं गरजेचं आहे. ओके, क्लिअर, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, भारतातील नैसर्गिक वनस्पतींचं वितरण आणि मृदा परिणाम. इथे सुद्धा तुम्ही मॅप काढू शकता भारताचा. ओके, क्लिअर, चर्चा करायची. आणि पुढचा क्वेश्चन आहे, समशीतोष्ण चक्रवाताची वैशिष्ट्ये, हवामानाची स्थिती स्पष्ट करा. इथे तुम्हाला वेदर कंडिशन्स ऑफ टेम्परेट सायक्लोन इमेज काढावी लागेल,
आणि शक्ती चक्रवात ऑक्टोबर 2025 करंट अफेअर्स मधून क्वेश्चन आहे, आलाच पाहिजे तुम्हाला, लक्षात घ्या. तर इतका साधा सोपा सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड असा 2025 चा पेपर होता. 2026 चाही असाच असेल, लक्षात घ्या. एखादा क्वेश्चन करंट अफेअर्स मधून असू शकतो, म्हणजे असतोच, ठीक आहे. जिओग्राफीचे जेवढे क्वेश्चन आहेत शक्यतो तर इमेज मॅप काढायचा प्रयत्न करा. जिथं गरज नसेल तर स्किप करून टाका, पण काढलं तर बरंच होईल, कारण तिथे तुम्हाला मार्क्स मिळतात, ठीक आहे. आता ही सगळी असे जे क्वेश्चन आहेत, अशा क्वेश्चनसाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या पब्लिकेशनची दर्जेदार पुस्तकं वापरायची आहेत. जसं की जीएस पेपर 1 जनरल स्टडीज 1 साठी जर तुम्ही बघितली तर आपल्या पब्लिकेशनची भरपूर पुस्तकं आहेत. जसं की भारतीय वारसा आणि संस्कृती इतिहास जीएस पेपर 1 13 पासून 14-24 पर्यंत युपीएससीच्या प्रश्नपत्रिका आहेत. हिस्ट्री इट्स थेरी मेथड आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास आहे. हुकुमचंद जैन सरांचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर बघा व्ही पाटील सरांचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर जिओग्राफीची पुस्तकं आहेत. तुम्हाला इथं जर बघितले तर इव्हॉल्युशन, त्याच्यानंतर जिओग्राफी वर्ल्ड, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, हिस्टॉरिकल प्लेसेस, बरोबर. कृषी विषयक घटक आहे. महाराष्ट्राचा इतिहास जे मी पुस्तक तुम्हाला सांगितलं होतं, ठीक आहे, शेलोलीकर सरांचं ते पुस्तक तुम्ही इथं नक्की वापरा, जेणेकरून तुम्हाला इथं अडचण येणार नाही. बघा हे पुस्तक जिथून तुमचा वारकरी संप्रदायाचा वगैरे क्वेश्चन कव्हर होतो किंवा भारतीय परंपरा वगैरे, तर हे पुस्तक तुम्ही इथं डेफिनेटली वापरलं पाहिजे. तर अतिशय थोडक्यात असं मी तुम्हाला 2025 चा पेपर इथे एक्सप्लेन करून दिलाय. बाकी आपण स्टेप बाय स्टेप उत्तरं कशी लिहायची हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि लवकरात लवकर दर्जेदार अशी पुस्तकं घेऊन तुमची आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस चालू करा. काहीही अडचण असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. माझा नंबर मी इथे तुम्हाला शेअर करते. एकच मिनिट थांबा. बघा इथे मी माझा नंबर शेअर करते. 9404033073 हा माझा नंबर आहे. आन्सर रायटिंग संदर्भात, पुस्तकासंदर्भात काहीही अडचण असू द्या, तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता. तर लेक्चर कसं वाटलं कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.